ओमकार किरीला कधी खड्ड्यातून गाडी काढावं असं वाटलं नव्हतं भाऊ. झालं असं की सकाळी शिरसाळून निघालो आणि पाटाव आलो की पाटाव आपली गाडी पंक्चर झाली बघा. लोक एका रोज नवीन प्रेमात पडायलीत आणि मी एका रोज नवीन अडचणीत काय करेल ते अंगलट जाईल. ती घरी आलो तर घरनं सोमपेठला निघालतात बघा. सोमपेठला आलो तर आता मला वाटलं हे ट्रॅक्टर समोरच्या कारखान्यावर जाईल, तर समोर येऊन कळलं आणखी समोरचा कारखाना सुरूच झाला नाही. मग झालं असं की बघा रस्त्यात RTOची गाडी मोटरसायकल अडवू लागल्या. आपल्याकडे लायसन बी नव्हतं ना आपली गाडी टिबल होती, त्यामुळे रिस्क नाही लेणे का म्हणलं आणि इकडे शेतातनं गाडी घातली. शेतातनं आता रस्ताच नव्हता, लय मोकार परेशानी झाली भाऊ. नाडीतनं गाडी काढावं लागली. त्या मित्रांनं पण आपली मदत केली. मग कसं बसं एकदा सोनपेठला आलो आणि अगोदर म्हणलं चहा नाश्ता करून घ्यावा, लय दमलोय गाडीचा ओढू ओढू. मग आधी एक नंबर चहा नाश्ता करून घेतला आणि सोनपेठला येण्याचं एकच कारण होतं बघा, हे 20 रुपयाचं आपलं UV यंत्र घ्यायचं होतं. UV यंत्र घेतलं ना आलाच येतात, उसाव पाणी लावलं आणि एक नंबर बघा. आणि जी माझी शेतात जेवण्यात ती कुठल्या 5 स्टार हॉटेल अशा जेवण नाही बघा. तिथं मित्र म्हणले आपण चोबल शिरसाळ्याला जाऊ. त्याला म्हणलं भाऊ सकाळीतले मोकार परेशानी झाली आहे, आणखीन कुठं रस्त्यात पोलिस भेटलेत आणखी परेशानी होईल. तरी पण त्याने आणलं बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो